गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगरच्या मारळ गावात जुन्या वादाचा सूड उगवत एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। हर्ष प्रधान उर्फ दैत्य याने 7 ते 8 साथीदारांसह घरात घुसून मारहाण, तोडफोड आणि तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। माहितीनुसार डिसेंबर 2025 मध्ये चोरीच्या प्रकरणात झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून दैत्याने सूड उगवल्याचा आरोप आहे। शुक्रवारी सायंकाळी तो साथीदारांसह लोखंडी रॉड, बांबू आणि दगड घेऊन फिर्यादीच्या घरात घुसला। आरोपींनी घराची तोडफोड करत कुटुंबियांना मारहाण केली। हल्ल्यादरम्यान आज याला खल्लास करून टाकू अशी धमकी देत फिर्यादीवर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला। बचाव करताना त्याच्या हातांना दुखापत झाली आहे। या गोंधळात सोन्याची चेन गायब झाल्याचाही आरोप असून कल्याण तालुका पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, विनयभंग, घरात घुसखोरी, मारहाण आणि धमकीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। तुमचं नाव आणि काय घडना? माझं नाव आशिष राजू खांडेकर, राहणार मारळगाव। माझ्या राहत्या घरी 6 इसम आले, त्यापैकी 3 इसम माझ्या अंगणामध्ये येऊन घराच्या काचा वगैरे व दरवाजावरती लाथा वगैरे मारण्यास लागले। त्यावेळेस माझ्या बहिणीने दरवाजा ओपन केला, बंद करण्याचा प्रयत्न करत असताना ते घरामध्ये शिरले, बहिणीला पकडलं। त्यानंतर माझी आणि त्यांची हातापाई झाली आणि ते इथनं जोरात बाकी मध्यस्थीत हा वाद कशामुळे झालाय? अगोदर तुमचं भांडण आहे त्याच्यासोबत? नक्कीच एक मागील एक प्रकरण तो चोरी करण्यासाठी हरेश प्रधान हा व्यक्ती चोरी करण्याच्या अनुषंगाने इथे आला होता आणि त्याला स्थानिक लोकांनी त्यांच्या घरामध्ये भेटला, त्यांनी त्याला मारला आणि त्याचा राग मनात धरून त्याने का याच्यामध्ये माझा हात आहे आणि या अनुषंगाने तो माझ्यावरतीच येऊन हा असा हमला करतो। व त्याचे जे सहसाथीदार आहेत त्यांनी माझ्यावरती खूप आक्रोश दाखवलाय, काय तुला खपवून टाकू, तुला मारू। त्या अनुषंगाने त्यांनी त्यावेळेस मागच्या वेळेस 27 डिसेंबर 2025 रोजी माझ्यावरती गुन्हा नोंद झाला। काय मी घेऊन गेलो त्या अर्थाने माझ्यावरती गुन्हा नोंद झाला। त्यानंतर परत आता 21 मे 2026 रोजी माझ्या गाडीची काच फोडली। त्यानंतर काल काच फोडली तेव्हा तुम्ही तक्रार दिली का? तक्रार दिली होती, पण तक्रार दिल्यानंतर कोणताही पोलीस प्रशासन इथं पाहणी करण्यासाठी, पंचनामा करण्यासाठी आलेले नाही। तत्पूर्वी त्यानंतर त्यांनी 29 तारखेला काल 7:25च्या सुमारास त्यांनी घरात येऊन इथे तोडफोड केली, बहिणीवरती हात वगैरे फिरवण्याचा त्यात आमचा झटापाई झाली आणि त्यांनी इथे जोरामध्ये आक्रोश करायला लागले, तुला मारून टाकू, आमच्या भावाला तुम्ही मारलेलं आहे। त्याचे जे सहसाथीदार होते त्यांनी असे करत असताना आम्ही आमच्या बाहेरील गेटच्या अंगणाच्या बाहेर गेलो। त्यावेळेस त्यांनी तिथनं जमाव झाल्यानंतर त्यांनी पलायन काढला, पण तत्पूर्वी तिथनं आम्ही त्यांचा थोडा मंदिराजवळ त्यांना पाहण्यासाठी गेलो असताना तिथे त्याचे अनेक सहसाथीदार आले 2 व्हीलरवरती आणि त्यांनी आम्हाला मारण्यासाठी प्रयत्न केले। त्याच्यामध्ये माझ्या हाताला सुद्धा वार झालेला आहे आणि उजव्या हाताने मी त्याला वाचवण्यासाठी गेलो, तो हातावर माझ्या वार झालेला आहे आणि बाकीचे इतर जखमी झालेले आहेत 13 जण। एकूण 13 जण जखमी, त्यात किरकोळ आहेत, बाकीचे मुक्का मार लागलेले 6 ते 7 जणांना जखमा झालेल्या आहेत, पायाला, गुडघ्याला, कमरेला लोखंडी रॉडने आणि दगडफेक जोरात केलेले, सर्वांचे पत्र फुटलेले आहेत। तर पोलीस प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन कठोर कारवाई यांच्यावर करावी, हेच प्रशासनाकडे मागणी। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।